आणि त्याची मोठी बातमी, धुळ्याचे भाजपचे उमेदवार सुभाष भामरे हे शांतिगिरी महाराजांच्या भेटीला पोहोचले। शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। तर राजकीय भेट नव्हती, केवळ आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो असं भामरेंनी म्हटलंय। शांतिगिरीजी महाराज बाबांचं दर्शनासाठी आलेलो होतो आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो। ही कुठलीही राजकीय भेट नाही, ही वैयक्तिक भेट आहे। त्यांचे अनेक भक्तगण माझ्या मतदारसंघात आहेत। त्या सगळ्यांची माझा संपर्क आहे। गेल्या 10 वर्षापासून महाराजांना जे अपेक्षित काम आहे, मला आशीर्वाद मिळाले। मी आशीर्वाद भक्त जेव्हा प्रामाणिकपणे आशीर्वाद मागतो तो बाबाजींचा आशीर्वाद मिळतो, त्याच्यात बाकीचं राजकारण काही नसतं। आपल्याकडनं भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भात काही आणि या संदर्भामध्ये आमची जे भक्त परिवार आहे सर्वांशी चर्चा चालू आहे। मात्र निर्णय ठाम झालेला आहे की बाबा या नाशिक लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा। आणि 7ही लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार